वापरले आपले एसबीटीचं जे शेड्यूल आहे केळी पिकाचं. त्या केळीला 100% आपला 70-30 चा जो फॉर्म्युला आहे हा हा तो वापरला आहे. अच्छा. 30% केमिकल, 70% आपलं सेंद्रिय मधलं. आणि विशेष म्हणजे अजून त्यांच्याच तोडून ऐकू आपण, ह्या वर्षी जे वॉटर सोल्युबल असतात तुम्ही किती प्रमाणात वापरले, की म्हणजे प्रमाण वापरलंय की नाही वापरलं का बंदच? वापरलंच नाही, एक चिमूट सुद्धा नाही. काय सुद्धा नाही. जे आपण काय म्हणतो निवळ्या म्हणतो त्याला, पाण्यात विरघळणारे खत 250-300 रुपये किलोनी मिळतात. हो, आजकाल त्याचा खूप वापर करतात शेतकरी, कारण त्याच्याशिवाय येतच नाही म्हणता असं. पण तुम्ही तर वेगळं सांगताय. नाही, आपण वापरलेलंच नाही. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक सुद्धा चिमूट गेलेली नाही. नाही. दुसरं जे आहे समजा तुम्ही मग त्याला समजा ड्रिप मधून जे सोडता तर कोणते कोणते म्हणजे खतं वगैरे सोडता? युरिया, पोटॅश, मॅग्नेशियम, म्हणजे जे दाणेदार खत आहे रासायनिक मधले त्याच्या निवळ करून देतो. हम्म. बरोबर आहे. युरियाचा पण या ठिकाणी उल्लेख केला सरांनी, की काही काही जण म्हणतात युरियाचा वापर नाही केला पाहिजे, मग युरिया वापरल्यावर अशी पिकं होतात, पण युरियाचा अतिरेक वापर नकोय. त्याला जेवढं हवाय तेवढं दिलं पाहिजे. हा. आता लोक एकरी 2-2, 3-3 बॅग वापरतात. मग आपण सोडताना कसं सोडायचे तुम्ही? किलोवर सोडतो आम्ही, पोत्यावर किलोवर. सोडत. म्हणजे किलोवर तुम्ही 5 म्हणजे किलो, 4 किलो या ठिकाणी गैरसमज होईल की युरिया वापरलाय म्हणून, पण आपण ते निवळ करून वापरलाय हे सांगणं महत्वाचं आहे, की जेवढी गरज आहे तेवढं ते प्रमाणात रासायनिक खत का होईना पण गेलंच पाहिजे. वॉटर सिल्वरच्या बागा आहेत ना सर, ह्या एन पिरियडला बागा 70% बागाची पानं पिवळी होऊन जाते खाली. म्हणजे निम्म झाड पिवळं होतं. 70% होतं, 30%च राहतं. अच्छा. म्हणजे वरवरचे झाड पानं पिवळे आपल्या हिरव्या राहणार, खाली 10%च फक्त खालची 1-2-3 पानं फक्त गेली. आणि असं नाही ना, तुम्ही पूर्ण बागेत बघा ना, म्हणजे काही काहींची एक पान 2 पान अशीच पिवळे पडलेली. 4 फुटाचा बुंदा आहे. बरोबर आहे. आता त्याचं जर हे काय म्हणतो आपण, गोलाकार घेर म्हणतो आपण, तो जर बघितला तर सरासरी 3.5 फूट ते 4 फुटापर्यंत. गोल आहे. आणि असं एकाच बुंद्याचा नाही ना तो, तुम्ही कोणता पण बुंदा घ्या बागेतला, कोणता म्हणजे इथून या टोकापासून त्या टोकापर्यंत एकसारखी साईज तुम्हाला मिळेल, व्हेरिएशन नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला बदल वाटतो का? म्हणजे याच्या आधी जी केळी तुम्ही घेत होते त्यांची जी खोडाची साईज कमी जास्त वाटायची, एकसारखी अशी वाटायची? कमी जास्त होती ना. मग अजून काय बदल होते समजा? म्हणजे बदल म्हणजे रोगाला बळी पडले राहिले. रोग, आता केळी पीक म्हणलं तर कोणत्या रोगांना जास्त तुम्हाला म्हणजे टेन्शन कोणत्या रोगांचं राहतं जास्त? करपा. काय या वेळेस व्हायरस बी नाही, करपे बी नाही. काही विशेष प्रयत्न केले का? काय फवारणी? काय सुद्धा नाही, एक सुद्धा फवारणी नाही. विषय म्हणजे विश्वास नाही बसणार लोकांना, नाही, फवारणी घेतली नाही. करप्यावर काही अशी विशेष नाही. फवारणी नाही.